संध्याकाळचे 8:30. तर आज आपण ते टूरला चाललेलो आहोत. हॉस्टेलवरून सगळं आपलं आवरून झालेलं आहे. हॉस्टेलची टूर तुम्हाला द्यायची राहिली आहे. आज संध्याकाळी आल्यानंतर नक्की देतो. तर आता आपण टूर तर हे समोरचं आपलं ऑफिस आहे मित्रांनो. या ऑफिसमधून आपण टूर बुक केलेली आहे. तर ही टूर आपल्याला त्यांनी दाखवताना 1200 रुपये फिलिपिनोज दाखवतात, पण त्याच्यात परत आणि 400 रुपये एन्व्हायरमेंटल आणि 200 रुपये कसले तरी असे 600 रुपये ॲड करतात. तर 1800 रुपयाची टूर आहे. तर ती आपल्याला त्यांनी 1600 रुपयाला फायनल करून दिलेली आहे. चला मित्रांनो, आता आपली सगळी तयारी झालेली आहे. 9 वाजलेले आहेत. पाठीमागे सगळ्या बोटी इथे तुम्ही बघू शकता आलेल्या आहेत. तर आपल्याला समुद्रात चालत जावं लागणार आहे. त्यामुळे मी कपडे सगळे माझे चेंज केलेले आहेत. सगळ्यात पहिल्यांदा जर तुम्हाला स्नॉर्कलिंग करायचं असेल तर स्नॉर्कलिंग गिअर किट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. तो जर नसेल तर 150 फिलिपिनोजला तुम्ही रेंटवरती घेऊ शकता. मी तो रेंटवरतीच घेतलेला आहे. आणि कयाकिंग जर तुम्हाला एक्स्ट्रा करायचं असेल तर त्याचे 350 फिलिपिनोज अजून तुम्हाला एक्स्ट्रा द्यावे लागतील. हे दिवसाचं बघताय तर पाणी तुम्ही समुद्राचं एकदम आत गेलेलं आहे, पण ते जर संध्याकाळी आला तुम्ही तर अगदी ते माझ्या पायापर्यंत इथपर्यंत पाणी आलेलं असते. दिवसा पाणी सगळं आत गेलेलं आहे. अरे का तर यांच्या ऑफिसला मी 8:30 वाजता येऊन बसलेलो. त्यांनी 9चं टायमिंग दिलेलं मला. एक 10 मिनटं आधी आला असता तरी चाललं असतं, पण 8:30ला आल्यानंतर आत्ता 9:30ला आम्ही बोटीकडे चाललेलो आहोत. तर जरासा वेळ खाल्ला आहे नाही. 9चं टायमिंग दिलेलं, 9:30 झालेलं आहे. बघूयात आता. तर मित्रांनो, आता आपल्याला समुद्रातून जरा चालत बोटीपर्यंत जायचं आहे. पाणी ते कमरे एवढं तरी आरामात असणारच आहे. बघूयात, चला. ती जी समोर तुम्ही बघताय कुबेरा बोट, त्या बोटीपर्यंत आपल्याला चालत जायचं आणि गुडघ्या एवढं तर पाणी आत्ताच आहे. इकडे बघू शकताय तुम्ही मित्रांनो, आत्ता मी बरोबर इकडं कमरेच्या वर पाणी आहे. ओ माय गॉड, आता छातीपर्यंत पाणी, छाती नाही पण पोटापर्यंत तरी आलेलं आहे. आता आपल्याला आपला कॅमेरा सांभाळावा लागणार आहे. चलो टाटा बाय बाय. तर आपण त्या बीचपासून इकडं आजपर्यंत चालत आलेलो आहोत मित्रांनो. तुम्ही बघू शकता आमचे सगळे सहकारी चालत यायला लागलेले आहे तिथे. फायनली आता 6:15 वाजले. तर आमचा बोटीचा ड्रायव्हर यायचा होता. तो आल्यानंतर आता आम्ही ही ट्रिप चालू केलेली आहे. मित्रांनो, आता आपण आपल्या पहिल्या स्टॉपला आलेलो आहोत, सिक्रेट लगूनला. सिक्रेट बीच, सिक्रेट लगूनला. तर चला आपण तो थोडा एक्सप्लोर करूया. मित्रांनो, ह्या सिक्रेट बीचवरती आपण चला आलेलो आहोत. इकडं आपली लांब बोट आहे, ते बघू शकता. त्यांना आपल्याला इकडं पाण्यातनं जरा पोहत आणि जरा चालत यावं लागते. दगडं फार टोकदार आहेत, त्यामुळं एकदम सावकाश निवांत तुम्हाला यायला पाहिजे. हे इथं आल्यानंतर तुम्हाला असं बोटीतनं नारळ पाणी, बियर वगैरे प्यायला मिळू शकते. तुम्ही मित्रांनो, जर तुम्हाला नारळ पाणी पाहिजे असेल तर 100 पैसे, 100 फिलिपिनोजला आहे. आणि बियरचा छोटा कॅन पाहिजे असेल तर 150 फिलिपिनोज सांगितले. पण आपण कोरोनामध्ये ज्यावेळी टूर केली ती तर तिथं आपल्याला 80 किंवा मॅक्झिमम 100 पैशांना
रुपयांना ते फिलिपिनोजमध्ये मिळाले. ते जे पुढं सगळी गर्दी दिसते चला आपण पण जाऊन बघूया तिकडे काय आहे काय नाही आहे. माझ्या मित्राचं पाठीमागं बघू शकता. तर इकडे आपल्याला बिग लगून सिक्रेट लगून बघायला लाईनमध्ये उभं राहावं लागते. Tayo kayo sa labas. There's only one way in, one way out. What do you think I feel? You were telling the story. Yeah, I got hit in Vietnam. Everyone's just like, they were like, they probably loved it because she got plowed. Hey, it's a good story. तर मित्रांनो, हे आपण सिक्रेट लगूनमध्ये आलेलो आहोत. हे तुम्ही इकडे पाठीमागं बघू शकता. इथून यायला एकदम छोटासा रस्ता आहे आणि आल्यानंतर एकदम छोटंसं एक स्विमिंग टँक असल्यासारखं इथे आहे. कमरे एवढंच पाणी आहे, पण एकदम भारी आहे नेचर आणि जागा पण चांगली आहे, मस्त आहे. पाहिजे तर त्याचं माझ्या वरनं बघू शकता. बरोबर मधोमध्ये असं तयार झालेलं आहे. तर हे बघू शकता मित्रांनो, एवढंसं छोटीशीच जागा आहे. त्या जागेतून आपल्याला आत यावं लागते आणि हा तुम्ही सिक्रेट लगून सिक्रेट प्लेस तुम्ही इथं एन्जॉय करू शकता. बरोबर मधोमध आहे आणि एकदम छान मस्त जागा आहे. तर मित्रांनो, आता आपण सिक्रेट लगूनच्या शेजारी स्नॉर्कलिंग करण्यासाठी आलेलो आहोत. तर इथं माझ्या मते एक अर्धा तास आपला टाईम स्पेंड होईल आणि त्याच्यानंतर मग आपण जेवण करून पुढे बिग लगून बघण्यासाठी जाऊ. आता अंडर वॉटर शूटिंग मला माहीत नाही, माझं कवर एवढं काही खास नाही आहे. पहिल्यांदा आपण केलेलं, जमलं तर दाखवतो, नाहीतर इथं आपण स्नॉर्कलिंग तुम्ही इथं आल्यानंतर करू शकता. मित्रांनो, आताच माझं स्नॉर्कलिंग करून झालेलं आहे. तर 15 मिनटात आपण स्नॉर्कलिंग केलेलं आहे. जास्त काय मासे बघायला मिळाले नाहीत, पण थोडेफार मासे बघायला मिळाले. निळ्या कलरचे, पिवळ्या कलरचे थोडेफार करायला मिळाले. आपल्याला काही जास्त प्रॅक्टिस नसल्यामुळे आपण लगेच जमतो आहे, पण मस्त एक्सपिरियन्स आहे स्नॉर्कलिंग. इकडे आला की तुम्ही एकदा नक्कीच करून घ्या.
बघू शकता तुम्ही इथं लोक अशी स्नॉर्कलिंग करत आहेत. इकडे स्नॉर्कलिंग करत आहेत. क्रिस्टल क्लिअर वॉटर आहे. इथं तुम्हाला इथे मला मासे दिसलेले त्या साईडला. इकडे पण बरेचसे लोक स्नॉर्कलिंग करत आहेत. तुम्ही बघू शकता. तुम्ही बघू शकता हे लोक स्नॉर्कलिंग करत आहेत इकडं. काही लोक तिकडे जाऊन फोटोशूट करत आहेत. त्यांना स्नॉर्कलिंग करायचं नाही आहे. ते लोक इथं जाऊन फोटोशूट करत आहेत. पुढं तुम्ही बघू शकता. फोटोशूट बघा तुम्ही, दुसरं काय बघू नका. मित्रांनो इथं आता आपण बोटीवरती हे बघू शकता तुम्ही बियर नारळ पाणी विकायला लागलेले आहे. तर आपण पण एक बियर घेऊया. 150 फिलिपिनोजला बियर आहे. काय आता हरकत नाही, बियर तर लागतेच. मित्रांनो आपण मस्तपैकी एक रेड हॉर्स घेतलेली आहे आणि त्याचा भर दुपारच्या उन्हात आनंद घेत आहोत. मस्तपैकी बोटीत बियरचा मजा. हे समोर तुम्ही मित्रांनो बघू शकता ही आहे प्रायव्हेट बोट. प्रायव्हेट बोटनं सुद्धा तुम्ही सगळे आयलंड्स एक्सप्लोअर करू शकता. पण त्याचे चार्जेस फारच महाग आहेत. 7 ते 8 हजार फिलिपिनोज तुम्हाला प्रायव्हेट बोटसाठी घेतात. त्या इथे समोर ज्या बोटी सगळ्या थांबलेल्या आहेत ह्या सुद्धा लंचसाठी जिथे थांबलेल्या आहेत. तर इथे आल्यानंतर इथे तुम्हाला जवळ बीच नाही आहे, पण ह्या असं तुम्हाला समुद्रात बोटीवरतीच तुम्हाला लंच करावं लागणार आहे. तर हे तुम्ही असं प्रिपरेशन बघू शकता. त्यांनी सगळं तयार करून आणलेलंच आहे. Small lobster. तर मित्रांनो आता आपला दिवसभरातला तिसरा स्टॉप आहे. एकदम मस्त छोटासा सुंदर बीच आहे. तुम्ही माझ्या पाठीमागं बघू शकता. थोडासाच बीच आहे, झालं बस. आणि त्याच्यानंतर मग एवढंसंच बीच आहे. एकदम एक नंबर खतरनाक बीच आहे. एकदम म्हणजे फॉरेन आहे. विषय नॉट आहे. खतरनाक एक नंबर. तर बघू शकताय तुम्ही एवढासा छोटासा मस्त एकदम बीच आहे. भारी बीच आहे. कोणी नाही आहे. एकदम प्रायव्हेट बीच आहे आपला. आत्ता एक 2 बोटी आलेत म्हणून, नाहीतर ही आमची एकच बोट असते. आता तुम्ही हिरो बघू शकता, सुपरमॅन. तर हा साईडला नजारा आहे. ओके, ह्या लोकांचं इकडं लंच चालू आहे. आपण बोटीतच लंच केलेलं, पण ह्यांनी या लोकांना इकडं लंच प्रोव्हाइड केलं. नो इश्यू, काय हरकत नाही. तरी तुम्ही बघू शकता इकडं मस्तपैकी ह्या लोकांचं लंच चालू आहे. मस्त सगळे निवांत एन्जॉय करायला लागलेत आपापलं डिनर. भारी आहे. आम्हाला पण खरं म्हणजे ह्या आयलंडवरती त्यांनी डिनर दिलं असतं तर चाललं असतं, मजा आली असती. पण काय हरकत नाही, ठीक आहे. तर मित्रांनो, जीवनातली असली मजा इकडं फिलिपिन्समध्ये आहे, फॉरेनमध्ये आहे आणि इकडच्या बीचेसमध्ये आहे. एक नंबर बीचेस आहेत इकडचे. तुम्ही अगदी म्हणजे बिंदासपणे येऊ शकता, बघू शकता. हे बघू शकता माझ्या पाठीमागं तुम्ही. एक नंबर प्रायव्हेट बीच आहे. असली मजा इकडंच आहे, बाकी कुठेही नाही.
इकडे समोर आतल्या साईडला आपल्याला कॅयाकिंग करायला जायचं आहे. तिथं आहे आपला मेन बिग लगून. तर मित्रांनो, मी आता एकटाच इथे कॅयाकिंग करत आहे. बघू शकता तुम्ही माझ्या पाठीमागे इकडे कोणी नाही आहे, पुढं पण कोण नाही आहे. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता कॅयाकिंग चालू आहे आपलं. सध्या आता निवांत बसलो मी, कारण शूटिंग करताना कॅयाकिंग करता येणार नाही. तर मी आता कॅयाकिंग करत आहे. मस्त आहे बिग लगून, एक नंबर आहे. बघू शकता तुम्ही माझ्या पाठीमागे इकडे. वा झकास, एक नंबर. मित्रांनो आपलं कॅयाकिंग करून झालेलं आहे. त्या आयुष्यातला हा माझा पहिला प्रसंग होता. त्याच्यात मी पहिल्यांदा स्वतः एकट्यानं कॅयाकिंग केलेलं आहे. त्याच्या आधी मी माझ्या मित्राबरोबर दोघांनी मिळून कॅयाकिंग केलेलं पालोलेम बीचला. पण फॉरेनमध्ये आणि एकट्यानं स्वतः सोलो ही माझी पहिली कॅयाकिंग होती. चांगली आली, मस्त मजा आली. आज एकदम क्रिस्टल क्लिअर वॉटर होतं. पण मी एकटाच कॅयाकिंग करत असल्यामुळे मला शूटिंग वगैरे काय करता आलं नाही. त्यामुळं तुम्हाला लांबूनच काय असं तर थोडंफार मी शूटिंग करून त्याचं दाखवतो. पण या तुम्ही एकदा इकडे मस्त मजा करा. फिलिपिन्सचं निसर्ग एकदम बघण्यासारखं आहे. तुमचे पैसे वसूल आहेत, नक्की या. तर मित्रांनो हा आहे ला प्लंज बार. इथे आपण एक बिअर मारलेली आहे, एकदम बीचवर लागून आहे. तर आता आपली बिअर मारून झालेली आहे आणि आता आपण जरा जेवणाचं काहीतरी बघूयात आणि जाऊन मस्तपैकी झोपूयात. काल रात्री आपण इकडं जेवायला आलतो, तर यांच्याकडं काय आहे आपण बघत अवेलेबल आपल्यासाठी. चिकन ठीक आहे, बघत संपत आलेलं आहे यांच्या इकडं पण. तर हे मित्रांनो तुम्ही बघू शकता, ही आहे आपली चिकन करी आणि हा आहे दुसरा ह्यांचा आळणी भात. तर त्याच्यात घालायला आपण मीठ घेतलेलं आहे. सगळं आता आपण भात आणि चिकन करी आणि काय नाही, बाकी काय नाही. त्यांच्यात मीठ नसते, त्यामुळे आपण मीठ घालून हे सगळं जेवण करणार आहोत. तर ठीक आहे, आपलं ठीकठाक चांगली चव आहे, काय हरकत नाही. काल मी एकदा ट्राय केलेली, आज आपण परत एकदा ट्राय करूया.